अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण न्याय की राजकारण। मंडळी, सध्या देशात आणि राज्यात अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय चांगला स्वतः चर्चेला आलाय। देशामध्ये सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी होत असताना दुसरीकडे सरकारने उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर मात्र चांगलंच रान पेटवलंय। त्याला एकमेव कारण ठरलं ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय। नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे समजून घेऊ। नमस्कार मंडळी, मी भगवान जाधव आणि तुम्ही पाहतात लोकपरिवर्तन न्यूज लाईव्हचं डिजिटल प्लॅटफॉर्म। सर्वात प्रथम उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? अनुसूचित जातीमध्ये अनेक उपजाती आहेत। या सर्वांना समान आरक्षण दिलं जातं, पण वास्तवात काही जातींना या आरक्षणाचा जास्त लाभ मिळाला तर काही जाती अजूनही मागेच राहिल्या। ही विषमता दूर करण्यासाठी आरक्षणात आरक्षण म्हणजेच उपवर्गीकरण करण्याची संकल्पना पुढे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आली। CJI चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठामध्ये बेला, एम त्रिवेदी, पंकज मित्तल, मनोज मिश्रा आणि सतीश चंद्र मिश्रा यांचा या खंडपीठात समावेश होता। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या 2010च्या निर्णयाविरोधात पंजाब सरकारने दाखल केलेल्या सुमारे 2 डझन याचिकांवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला। त्यानुसार आता प्रत्येक राज्याला अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमध्ये वर्गवारी करून आरक्षणाचा प्राधान्यक्रम ठरवण्याचा आता अधिकार मिळाला आहे। याला आधार आहे तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यातील काही जातींनी स्वतःची प्रगती साधली असली तरी या प्रवर्गातील अनेक जाती आजही मुख्य प्रवाहापासून दूर असल्याचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलंय। त्यामुळे या जातींना आरक्षण अंतर्गत काही जागा राखीव ठेवण्यात याव्या अशी ही जुनी मागणी आहे। परंतु या अगोदर 2004 साली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असताना न्यायालयाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात विभागणी करण्यास नकार दिला होता। मात्र सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली 7 न्यायाधीशाच्या खंडपीठाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणात राखीव जागा ठेवण्यास आता मंजुरी दिली आहे। त्याचबरोबर या राखीव जागा समानतेच्या आणि तत्वाच्या विरोधात नाही असंही न्यायालयाने आपलं मत नोंदवलंय। आता नेमकं सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल काय दिला आहे आणि यापूर्वी काय झालं होतं? सन 2004 साली सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना SC आणि ST प्रवर्गात वर्गवारी करण्याचा अधिकार देता येणार नाही असा निकाल दिला होता। मात्र आता गुरुवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयातील 7 न्यायमूर्तीच्या खंडपीठाने 6 विरुद्ध 1 अशा मताधिक्याने राज्यांना SC आणि ST प्रवर्गात वर्गवारी करण्याच्या अधिकाराला मंजुरी दिली आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल सर्वात महत्त्वपूर्णही मानला जात आहे। खंडपीठाच्या वतीने निकाल देताना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की आम्ही चिन्मयाचा निर्णय नाकारला आहे। त्यात म्हटले आहे की अनुसूचित जातीचे कोणतेही उपवर्गीकरण हे घटनेच्या कलम 14 नुसार समानतेचा अधिकारचे उल्लंघन होईल। याही पुढे जाऊन CJI म्हणाले की उपवर्गीकरण कलम 14 चे उल्लंघन करत नाही, कारण उपवर्ग यादीतून वगळलेले नाही। घटनापीठाने 6-1च्या बहुमताने म्हटले की आम्ही असे मानले आहे की आरक्षणाच्या उद्देशाने अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण न्याय आहे। सर्व अनुसूचित जाती आणि जमाती एकसारख्या नसतात। आरक्षणामध्ये जातीवर आधारित सहभाग शक्य असल्याचं मतही सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नोंदवलंय। परंतु आता यातच या निर्णयाला न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी असहमती दर्शवली होती। त्यामुळे आता उपवर्गीकरणावर मागवलेल्या हरकती आणि यावर उपवर्गीकरणाला होत असलेला विरोध आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश आणि सरकारची भूमिका या संपूर्ण प्रकरणात आता नेमकं काय घडतंय ते म्हणजे अनुसूचित जातीच्या लोकांचे उपवर्गीकरण की न्यायाचे राजकारण। मुळात सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2024 मध्ये एक निर्णय दिला, तो म्हणजे राज्यांना अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार दिलाय, जेणेकरून खऱ्या अर्थाने सर्वात वंचित घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचेल। पण मुळात प्रश्न असा आहे की हा निर्णय खरोखर सामाजिक न्यायासाठी आहे की यामागे काही राजकीय गणित दडले आहेत? काही समाज घटकांचा आरोप आहे की उपवर्गीकरणाच्या नावाखाली एका विशिष्ट समूहाला टार्गेट केलं जात आहे।
विशेषतः त्यामध्ये बौद्ध समाजाबाबत ही भावना व्यक्त केली जात आहे. इतिहासात पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारला. शिक्षण, सरकारी नोकऱ्या आणि शहरीकरणामुळे बौद्ध समाजातील काही घटक प्रगतीपथावर आले, हेही वास्तव आहे. पण दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. आजही बहुतांश भाग ग्रामीण भागामध्ये बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात शेतमजुरी करतो आणि मूलभूत सुविधांच्या अभावात जगतो. आजही बौद्ध समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील बौद्ध तरुण आजही रोजंदारीच्या प्रतीक्षेत आहे. म्हणजेच संपूर्ण समाज प्रगत झाला आहे का? मग आता याच मुद्द्यावर या समूहाने उपवर्गीकरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. उपवर्गीकरण करणं म्हणजे अंधारात बाण मारण्यासारखं आहे. एकीकडे सरकारचा दावा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मातंग, ढोर, होलार यासारख्या अतिशय मागासलेल्या जातींना याचा थेट फायदा होईल. मुळात प्रश्न उपस्थित होतो, पंजाब आणि हरियाणाच्या सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय दिला असला तरी आजपर्यंत अनुसूचित जातीमध्ये असलेल्या पोटजातींना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी कुणी एका समूहाने विरोध केला होता काय? आणि म्हणून त्यांना आरक्षणाचा लाभ अल्प प्रमाणात मिळाला आहे. त्यातच 2004 मध्ये याच प्रकरणात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवला होता. आणि पुढे आज मोदी सरकारच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाला सहमती दर्शवली आहे. यामुळे नेमका अर्थ समजायचा तरी काय? न्यायालयाचा आदेश की मोदी सरकारचा आदेश? सध्या देशात आणि राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. तुर्तास परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात न्यायालयाची भूमिका थेट पोलीस यंत्रणा जबाबदार धरत आहे. तरीही राज्य सरकारने या प्रकरणाला पाठीशी घालत थेट पोलीस प्रशासनाला क्लीन चिट दिली आहे. त्यामुळे आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तो येतो म्हणजे बौद्ध समाजाच्या सर्वांगीण विकास झाला काय? काही प्रमाणात शिक्षण आणि नोकऱ्यामुळे प्रगती झाली असली तरी ग्रामीण भागात राहणारा मोठा वर्ग अजूनही संघर्षाची प्रतीक्षा करत आहे. तर बौद्ध समाजाकडे सहकारी संस्था, मोठे उद्योग, बँका किंवा शैक्षणिक साम्राज्य नाही. त्यामुळे त्यांची राजकीय ताकद मर्यादित राहिली आहे. परिणामी प्रतिनिधित्वही कमी आहे. मग प्रश्न पडतो तो म्हणजे सरकार एका समूहाच्या विरोधात आहे का? जर उपवर्गीकरण वैज्ञानिक डेटा, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक चर्चेशिवाय केलं तर तो अन्याय वाढू शकतो आणि तिथे सरकारविषयी संशय निर्माण होतो. पंजाब आणि हरियाणा सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय घेताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी निर्णय दिला असला तरी मात्र यामध्ये सरकारची भूमिका ही सामाजिक आणि न्यायिक तत्वाची असली पाहिजे. आवश्यक पारदर्शक डेटा आधारित निर्णय, सर्व समाज घटकांचा यामध्ये सहभाग असला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक एकता टिकवणं. कारण हा केवळ अधिकार नाही तर तो सामाजिक न्यायाचा पाया आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण हा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आणि संवेदनशील विषय आहे आणि यामागचा मूळ उद्देश म्हणजे सामाजिक न्याय साधणे आणि सर्वात वंचित घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचणे हा असला तरी त्याची अंमलबजावणी पारदर्शक, डेटा आधारित आणि सर्वसमावेशक असणे अत्यावश्यक आहे. बौद्ध समाजासह इतर काही घटकांनी केलेल्या शंका आणि आक्षेप देखील दुर्लक्षित करता येणार नाहीत. कारण कोणत्याही एका समूहाला लक्ष्य केल्याची भावना निर्माण झाली तर समाजात विभाजन वाढू शकते. म्हणूनच उपवर्गीकरण करताना जातन्याय, अचूक माहिती, सर्व समाज घटकांचा सहभाग आणि सामाजिक एकता यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. अन्यथा सामाजिक न्यायाच्या नावाखाली नवीन अन्याय निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता शेवटी निर्णय काही असो तो सर्व समाज घटकांना न्याय देणारा आणि एकात्मता टिकवणारा असला पाहिजे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व फॉलो करायला विसरू नका. पाहत राहा लोकपरिवर्तन न्यूज लाईव्हचं डिजिटल प्लॅटफॉर्म. धन्यवाद.